जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट होत असून 15व्या वित्त आयोगातून 600 कोटी रुपये विकास कामांसाठी खर्च करण्यात आलाय। यामुळे जिल्ह्यात मोठा लोकहित लाभ झाला असून यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे। जिल्ह्यातील 100% अंगणवाड्यांमध्ये विद्युतीकरण पूर्ण झाले असून फक्त 10 दिवसात लोक अदालतीत 43,000 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे। ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे। ग्रामपंचायत अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं। 30 ग्रामपंचायत अधिकारी आणि 2 विस्तार अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। 2022 ते 2023 व 2023 ते 2024 या 2 वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे प्रदान करण्यात आले। शनिवार दिनांक 23 मार्च रोजी दुपारी गुरु दक्षिणा हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, दीपक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।